चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीर्व्यासन् ततो जयमुदीरयेत्. ओम श्री परमात्मने नमः. अर्जुनाला विभूती योगाचं दर्शन घडवल्यानंतर त्याची जिज्ञासा चाळवली, त्याची उत्सुकता वाढली आणि त्याला वाटलं आपल्याला विश्वरूप दर्शन घडेल का. आणि म्हणून त्यांनी भीत पण नम्रपणाने भगवंतांना विचारलं की तुला वाटतंय का मला शक्य आहे हे. मला जर का हे विश्वरूप दर्शन घेणं शक्य असेल तर दाखवशील का मला तुझं विश्वरूप. आणि भगवंत इतके प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला भरभरून सगळं आपलं विश्वरूप दर्शन, विराट दर्शन घडवलं. पण विराट दर्शन घडावं अशी इच्छा असणं वेगळं, पण ते प्रत्यक्ष घडल्यानंतर ते पचवता येणं ही अवघड गोष्ट आहे. आणि अर्जुनाची तीच अवस्था झाली की त्याला वाटलं होतं की विराट रूप म्हणजे थोडंसं मोठं रूप असेल, पण तसं नव्हतं. संपूर्ण विश्व हे, संपूर्ण ब्रह्मांड हे ऊर्जस्वल झालं होतं, चैतन्याने भरून गेलेले होतं. आणि त्यामुळे चैतन्य कसं आहे तर चैतन्याचे सगळीकडे आगीचे जणू काही लोळ पसरले होते. म्हणजे भगवंताच्या मुखातून आग, डोळ्यातून आग, कानातून आग, सगळीकडे आगीचं साम्राज्य होतं, तेजाचं होतं, दीप्तीचं साम्राज्य होतं. आणि या दीप्तीच्या साम्राज्यामध्ये अनेक हे सगळे युद्धाचे प्रसंगही घडत होते. अनेक अगदी देवदेवतांची दर्शन आहे, यक्ष आहे, गंधर्व आहे, सर्प आहेत, ऋषी आहेत, ब्रह्म आहे, विष्णू आहे, या सगळ्यांची दर्शनं त्याला घडली. आणि अर्जुन थोडासा बावरून गेला, गांगरून गेला, भांबावून गेला आणि तो म्हणायला लागला की तूच आहेस ना तो. म्हणजे परब्रह्म परमात्मा म्हणतात तर तूच आहेस ना. म्हणजे तू माझा जो सखा मी समजत होतो तो तू परमात्मा वगैरे आहेस का काय. अशी त्याला भीती वाटायला लागली. आणि शेवटी त्यांनी अगदी प्रश्न विचारला आणि त्याला सांगितलं की तुझं नक्की रूप काय आहे, हे उग्र रूप धारण केलेले तुम्ही आहात तरी कोण. आणि शेवटी कळवळून असं म्हटलेलं आहे की हे तुझं रूप आता आवडतं घे बरं का, मला हे शक्यच नाहीये. किती वाढविशी या उग्र रूपा, अंगीचे भगवंतपण आठव बापा, नाही तरी कृपा मजपुरती पाही. असं म्हणून अर्जुनाने त्याला विनवणी केलेली आहे आणि आपलं हे विराट रूप थोडंसं सौम्य करायची विनंती केली होती. आणि आता भगवंत उत्तर देत आहेत की मी आहे तरी कोण. त्यांनी जो प्रश्न विचारला होता की तुम्ही आहात तरी कोण नक्की. नाही प्रजानामी तव प्रवृत्ती, मला काही तुमची प्रवृत्ती कळत नाही, कारण जीवाला नेहमी शिवाला जाणता येतच असं नाही. तशी अर्जुनाची अवस्था झाली. आणि आता भगवंत त्याला उत्तर देत आहेत. भगवंत काय म्हणतात, कालोस्मि लोक क्षयकृत प्रवृद्धो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः ऋते पित्वान् न भविष्यन्ति सर्वे येव स्थिताः प्रत्यनीकेषु योधाः. मी कोण आहे, कालोस्मि. मी कोण आहे, सर्व या त्रैलोक्याचा क्षय करण्यासाठी, नाश करण्यासाठी इथे निर्माण झालेला असा मी कालोस्मि लोक क्षयकृत प्रवृद्धो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः. या सगळ्या लोकांचा नाश घेण्यासाठी, त्यांचा घास घेण्यासाठीच मी हा विनाशक असा महान काळ इथे प्रगट झालेलो आहे. आणि ऋते पित्वान् न भविष्यन्ति सर्वे, ही तिसरं चरण आहे, तो अतिशय महत्वाचा आहे. अर्जुनाला जे वाटत होतं की मी मारणारा, पण भगवंत म्हणतात ऋते पित्वान्, ऋतेपी म्हणजे तू असलास काय किंवा तू नसलास काय, न भविष्यन्ति सर्वे, पण हे सगळे राहणारच नाहीये, पण मी त्यांचा भक्षक असा काळ आहे. येव स्थिताः प्रत्यनीकेषु योधाः, हे सगळे आपल्या पक्षातले किंवा प्रतिपक्षातले जे लोक आहेत त्यांचा सगळ्यांचा काळ मीच आहे, मीच त्यांचा घास घेणार आहे. तू केवळ निमित्त मात्र आहेस अर्जुना, असं म्हटलेलं आहे. पण खरंच आहे, विराट रूपदर्शन, विश्वरूप दर्शन मध्ये होतं काय तर ही विश्वचालक शक्ती जी आहे ना तीच कार्यरत होती. ही विश्वचालक शक्ती मात्र तिला कार्य करण्यासाठी काहीतरी एक निमित्त लागत असतं. आणि ते ही विश्वचालक शक्ती तुझ्या हातून फक्त कार्य करते आहे. तू केवळ निमित्त मात्रेस, निमित्त मात्रम भव सव्यसाची, असंही अर्जुनाला म्हटलेलं आहे. सव्यसाची शब्द फार वेगळा आहे. संपूर्ण गीतेमध्ये एकदाच सव्यसाची हा शब्द आलेला आहे. सव्य याचा अर्थ डावा आणि सव्यसाचीन म्हणजे डाव्या आणि उजव्या हाताने, दोन्ही हाताने
सारख्याच कौशल्याने जो शरसंधान करू शकतो असा सव्यसाची आहे. म्हणजे तू पराक्रमी आहेस हे सगळ्यांना माहिती आहे, तू शूर वीर असा योद्धा आहेस हेही माहिती आहे, पण इथे मात्र तू केवळ निमित्त मात्र आहेस. या सगळ्यांचा काळ मीच घेणार आहे. मयै वैते निहता पूर्वमेव निमित्त मात्रम भव सव्यसाची. या सगळ्यांचं अरे आयुष्य संपलंच आहे. म्हणजे यांच्या दोऱ्या मी कापून टाकलेल्या आहेत. कठपुतळीचा खेळ असतो बघा. कठपुतळीच्या खेळामध्ये काय असतं तर वरती चालवणारा सूत्रधार वरती कोणीतरी त्या दोऱ्या हलवत असतो आणि आपल्याला वाटतं की हा राजा आहे, हा घोड्यावरनं शिकारीला चाललाय, ही राणी आहे, हा प्रधान आहे, हे शत्रू आहेत, हा वाघ आहे, सिंह आहे. आपल्याला ही चित्र दिसत असतात, पण सगळ्याचा चालवणारा सूत्रधार कोणीतरी वेगळाच असतो. आपलंही तसंच तर आहे. खरं तर आपल्याला चालवणारा सूत्रधार कुणीतरी वेगळाच आहे आणि भगवंत त्याला तेच सांगताय, मयै वैते निहता पूर्वमेव. मी या सगळ्यांना आधीच मारलेलं आहे, त्यांचं आयुष्य संपलंच आहे. तू नुसतं त्यांना धक्का दिलास तरी ते खाली पडतील. मग आता एवढं तरी तू श्रेय तरी घे ना. त्यामुळे तू काय कर, जित्वा शत्रून् भुंक्ष्व राज्यं समृद्धम. या सगळ्यांना मारून समृद्ध राज्याचा तरी उपभोग घे. तस्मात् त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व. आणि तू यश मिळव, श्रेय मिळव. या सगळ्याचं श्रेय तुलाच मिळणार आहे अर्जुना. आणि कोण कोण आहेत या युद्धामध्ये? द्रोणैंच भीष्मैंच जयद्रथैंच कर्णं तथा ज्ञानपि योधवीरान् मया हतांस्त्वयि. मी मारलेला आहे. जही मा व्यथिष्ठा. पण तू त्याचा शोक वगैरे करू नकोस. त्यामुळे तू काय कर, युद्ध स्वजेतासी रणे सपत्ना. तू युद्ध कर आणि जेता हो. याच्यामध्ये अजिंक्य असा तूच ठरणार आहेस, असा तू होणार आहेस असंही म्हटलेलं आहे. याच्यातनं भगवंतांना एक आपल्याला सांगायचं आहे की खरंच आहे, नेहमीच काय होतं, ही जी इंडिव्हिज्युअल विल आहे ना, आपली वैयक्तिक जी इच्छा आहे ती कॉस्मिक विलमध्ये, या संपूर्ण समष्टीच्या, या सृष्टीच्या, परमेष्टीच्या इच्छेमध्ये मर्ज करून टाकायचे, समर्पित करून टाकायचे. एवढं जरी केलं ना तरी सुद्धा ह्या विश्वचालक शक्ती आपल्या हातूनच काम करणार आहे असंही म्हटलेलं आहे. आणि हे झाल्यानंतर भगवंतांचं हे बोलणं झाल्यानंतर संजय म्हणतो आहे, एतत् श्रुत्वा वचनं केशवस्य. हे केशवाचं वचन ऐकून कृतांजलिर्वेपमानः किरीटी. हा जो किरीटी आहे, अर्जुन जो आहे किरीटी आहे, तो काय करतोय, वेपमान, त्याच्या अंगाला सगळा कंप सुटलेला आहे आणि तो कृतांजली, त्यांनी नमस्कार केलेला आहे. नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णम. पुन्हा पुन्हा नमस्कार करून सगद्गदं भीत भीत प्रणम्य. त्याचा स्वर असा सद्गतीत झालेला आहे आणि तो नमस्कार करून भगवंतांना आता विनवणी करते. याच्यानंतरचे जे सगळे श्लोक आहेत ना, म्हणजे 36 पासून जवळजवळ शेवटपर्यंत 55व्या श्लोकापर्यंत हे जे 20 श्लोक आहेत, हे अर्जुनाची अतिशय आर्ततेने केलेली, अर्जुनाने आर्ततेने केलेली ही प्रार्थना आहे. आणि या 20 श्लोकांचं महत्त्व काय आहे तर आपल्याला सुद्धा जेव्हा कधी कधी संकट येतात, कधी संघर्षाचे प्रसंग येतात, कधी आपली द्विधा मनस्थिती होते, कधी काय निर्णय घ्यावा हे कळत नाही, अशा वेळेला हे जर का 20 श्लोक म्हटले, स्थाने ऋषिकेशपासून शेवटपर्यंतचे हे 20 श्लोक म्हटले तर जणू काही अगदी दिवा लागावा असं आपल्याला त्याच्यातनं मार्ग सापडतो. कुठलाही तुमचा प्रश्न असू दे, आत्ताच्या या कलियुगातला ऐहिक जीवनातला जरी प्रश्न असला, प्रापंचिक जरी प्रश्न असला किंवा तुमच्या व्यवसायातला प्रश्न असला, तरी त्याचं उत्तर मिळतं असं म्हटलेलं आहे. आता हे प्रश्नाचं उत्तर मिळतं कारण इथे अर्जुनाची अनन्य शरणता आहे. अनन्य शरण जेव्हा होतात तेव्हा भगवंत प्रसन्न होतो. मात्र नेहमीच इथे जरी म्हटलेलं असलं की आपल्या प्रश्नांचं उत्तर नक्की मिळतं, पण जेव्हा आपल्या प्रश्नांचं उत्तर मिळतं तेव्हा आपली परमेश्वरावरची श्रद्धा दृढावते, बळावते आणि आपण म्हणतो की हो, मी प्रार्थना इतक्या तन्मयतेने केली, तळमळीने केली आणि भगवंत प्रसन्न झाले आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. म्हणजे ह्या 20 श्लोकातनं आपली भगवंतावरची श्रद्धा दृढावते. पण नेहमीच उत्तर मिळेलच असं नाही. कधी उत्तर मिळतं, कधी मिळत नाही असं आपल्याला वाटतं. पण जेव्हा मिळत नाही तेव्हा हा एक विश्वास मनाशी धरायचा की जेव्हा उत्तर मिळतं, आपल्या समस्येचं निराकरण होतं, तेव्हा
परमेश्वर आहे, परमेश्वर किती सामर्थ्यवान आहे, तो माझ्या पाठीशी आहे ही श्रद्धा बळावते. पण जेव्हा उत्तर मिळत नाही तेव्हा हेही लक्षात घ्यायचं की परमेश्वराचा उलट तुमच्या सामर्थ्यावर विश्वास आहे की तू हे करू शकशील, हा त्याचा विश्वास आहे. त्यामुळे दोन्ही अंगाने जरी विचार केला तरी हे 20 श्लोक आपल्याला खूप धीर देणारे आहेत असं म्हटलेलं आहे. काय म्हटलंय ह्या 20 श्लोकामध्ये? तर अर्जुनाने पहिल्यांदाच म्हटलंय स्थाने. स्थाने, कुठलं स्थान? तर स्थान याचा अर्थ इथे स्थान नाहीये, तर स्थाने म्हणजे राईटली सेड, बरोबर म्हटलेलं आहेस तू. स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या. हे ऋषिकेशा, तुझ्या कीर्ती अशी आहे, जगत प्रहृष्यत्यनुरज्यतेच. हे संपूर्ण जग अतिशय आनंदित होते, अनुरज्यतेच असं म्हटलेलं आहे. रक्षांसी भीतानि दिशो द्रवंती सर्वे नमस्यन्ति च सिद्ध संघाः. हे सगळे सिद्धांचे समूह आहेत, हे तुला नमस्कार करतायत. आणि का नाही बरं करणार? कस्माच्च ते न नमेरन महात्मन. कारण तू कसा आहेस? महात्मा आहेस, गरीयस आहेस, ब्रह्मणः अपि आदिकर्ता आहेस. 6 संबोधनं वापरली आहेस. महात्मा तर तू आहेसच. गरीयस, गरीयस म्हणजे सर्वात मोठा. आणि कसा आहेस? ब्रह्मणः अपि आदिकर्ता. ब्रह्मदेवाचा सुद्धा निर्माता तूच आहेस. ब्रह्मदेव हाच ज्याचा आदिसंकल्प आहे असा तू आहेस. अनंत आहेस, देवेश आहेस, जगन्निवास आहेस. असा एवढा तू जर का सर्वशक्तिमान आहेस, त्वमक्षरम सदसत तत्परयत. सत आणि असतच्याही पलीकडेचा आहेस. त्वम आदिदेव, त्या सगळ्याचा आदिदेव, पहिला देव तूच आहेस. पुरुष पुराण, सनातन असा पुरुष तूच आहेस. त्वमस्य विश्वस्य परनिधानम, या विश्वाचं परमनिधान असाही तूच आहेस. वेत्तासी वेद्यंच परंच धाम त्वया ततं विश्वमनंत रूप. सगळ्याचं आदितत्व तूच आहेस. समुद्र काय करतो? समुद्रावर लाटा येतात, कधी फेस येतो, कधी बुडबुडे येतात. पण सगळ्याचं कारण काय आहे? तर समुद्र हे त्या सगळ्या लाटाचं, फेसाचं, बुडबुड्यांचं कारण आहे. परमेश्वरा, परब्रह्मा, भगवंता, तू पण या संपूर्ण विश्वाचं कारणच आहेस. पण त्या कारणावर पुढचं चित्र कसं उमटेल हे आत्ता सांगता येत नाही. प्रत्येक वेळेस चित्र बदलत असेल. म्हणजे जसं एकच वीज असते, ती पंख्यामध्ये सुद्धा काम करते, ती विजेच्या ट्यूबमध्ये काम करते, ती AC मध्ये काम करते, तीच हीटरमध्ये काम करते. म्हणजे वीज नक्की काय करते? तर अन्न शिजवते का तुमच्या कपड्यांना इस्त्री करते का तुमची खोली गार करते? वीज काहीच करत नाही, ती निष्क्रिय असते. खरं तर ती काही करत नाही, पण ती असल्याशिवाय तुमची उपकरणे चालणार नाही. भगवंताचं सुद्धा असंच आहे. भगवंत सगळ्याचं अधिष्ठान आहे, पण तो स्वतः काहीही करत नाही. तो फक्त आहे, अस्तित्व आहे. त्यामुळे निष्क्रिय आहे तरी सुद्धा कृतिशील आहे. हीच तर भगवंताची गंमत आहे. मग तू आहेस तरी कसा? त्यामुळे वायुर्यमोग्निर् वरुण शशांकः प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च. तू वायुदेवता पण तूच आहेस. म्हणजे विद्युत लहरी आहे. यम म्हणजे काय आहे? तर यम म्हणजे यमदेव नाही आहे, तर नियमन शक्ती तूच आहेस. अग्निदेवता तूच आहेस. वरुण म्हणजे वर्षा देवता तूच आहेस. चंद्रमा तूच आहेस. प्रजापती म्हणजे संकल्पाची देवता सुद्धा तूच आहेस. आता मला भगवंता कळतच नाहीये, तुझे विश्वरूप मला दाखवतोयस ना. नमो नमस्तेस तू सहस्रकृत्व पुनश्च भूयोपि नमो नमस्ते. तुला किती वेळा नमस्कार करू? आता ह्याची ही जी क्रिएशन जे आहे, क्रिएटर तो आहे, पण हे क्रिएशन आपल्याला जे डोळ्यांनी दिसतंय, हे क्रिएशनमध्ये किती विविधता आहे, किती नित्य नूतनता आहे, किती नाविन्य आहे. कालचं फूल आज वेगळं दिसतं, कालच्या झाडाचं आज आणखीन वेगळं स्वरूप दिसतं. प्रत्येक गोष्ट या सृष्टीतली रोज नवनवीन दिसते, रोज विविधता आहे. आणि म्हणूनच सौंदर्य आणि म्हणूनच जगण्यात मजा आहे. जेव्हा अशी जगण्यात मजा वाटायला लागते, रोज वेगळं सौंदर्य दिसायला लागतं, तेव्हा साहजिकच हात जोडले जातात. अर्जुनाची ती स्थिती झाली आहे. अर्जुन एकदा हात जोडतोय, पण दोनदा जोडतोय. नमो नमस्तेस तू सहस्रकृत्वा, हजारो वेळा हात जोडून सुद्धा पुनश्च भूयोपि नमो नमस्ते. तुझी विविधता, तुझी नूतनता, पुन्हा पुन्हा पुन्हाच पुन्हा नमस्कार करतोय. त्याला अनंत वीर्य काय म्हणतोय, अमित विक्रम काय म्हणतोय. नमः पुरस्तादथ पृष्ठत असते.
तुला समोरून नमस्कार असो, तुला पाठीमागनं नमस्कार असो, तुला वरतून नमस्कार असो, तुला खालून नमस्कार, जिथे बघावं, जिथे तोंड फिरवावं तरी सुद्धा तूच दिसतोयस. आता काय करायचं बघा. आता डोळे मिटले तरी सुद्धा त्याच परब्रह्माचं विश्वरूप दर्शन दिसतंय. पाठ फिरवली तरी सुद्धा तोच दिसतोय. आता करणार तरी काय? आता फक्त नमस्कार, फक्त नमस्कार. शरणागतीशिवाय काहीच उरलेलं नाहीये. सर्वं समाप्नोषि ततोसी सर्वहा. तू सगळीकडनं व्यापून राहिलायस भगवंता, ततोसी, सर्व व्यापलेलं आहे. आणि आता माझ्या एक गोष्ट लक्षात येते. आता एकदम अर्जुन चपापलाय, अर्जुन एकदम बावरलाय. अर्जुन म्हणतोय की बापरे, मी तुला सखा समजत होतो, सखेती मत्वा प्रसभय्य दुःखम. मी तुला माझा मित्र समजत होतो, सखा, मेहुणा, जवळचा, आणि म्हणून मी काहीही प्रसभय्य दुःखम, मी काहीही बोललेलो आहे. कधी कृष्ण काय म्हणालोय, कधी सख्या काय म्हणालोय, सवंगड्या काय म्हणालोय, यादव काय म्हणालो, काहीही म्हणालोय मी तुला. अजानता महिमानंत वेदम मया प्रमादात प्रणयेन वापी. माझ्या हातनं चूक पण घडली आहे. कधी अति प्रेमाच्या पोटी, अति चेष्टा मस्करी करण्याच्या नादात मी तुला काहीही बोलले रे. आता मला कळतंय की हा माझा साधा सखा नाहीये, हा कोणीतरी वेगळा आहे. हा संपूर्ण या विश्वाचा निर्माता असा तू आहेस. आता मला अगदी संकोच वाटते, मला शरम वाटते, मला लज्जा वाटते, री वाटते. मी काय काय बोलून गेलो. यच्चावहासार्थ मसत्कृतोसी विहार शय्यासन भोजनेषु. अवहासार्थ, उपमर्द करण्यासाठी, चेष्टा करण्यासाठी पण मी कधी कधी काही बोलले. असत्कृतोसी, टिंगल करण्यासाठी, अनादर करण्यासाठी सुद्धा मी कधी कधी तुला काही बोलले. कधी बोलले? विहार शय्यासन भोजनेषु. फिरताना, झोपताना, जेवण करताना, कधी कधी मी तुला वाटेल ते बोललोय. एकटा असतानाही बोललोय. एकोथवाप्यच्युत तत्समक्षम. एकटा असताना, अनेकामध्ये असताना काहीही तुझी चेष्टा मस्करी केली आहे. तत्क्षामये, आता मला तू क्षमा कर. वामहम प्रमेयम, माझ्या ह्या चुकांना खरं तर क्षमा नाहीये, पण तू कोण आहेस? तू माझाच आहेस ना, त्यामुळे तू मला क्षमा करशील ना. कारण कसा आहेस तू? पितासी लोकस्य चराचरस्य. या संपूर्ण चराचर विश्वाचा जर का तू पिता आहेस. त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीया. तू अतिशय पूजनीय आहेस, गुरु आहेस. गरीयान, गुरु म्हणजे गुरुंमधला गुरु असा तू आहेस. न त्वत् समोस्त्यभ्यधिकः कुतोऽन्यो. तुझ्या आसपास सुद्धा फिरण्याची, तुझ्या आसपास सुद्धा येण्याची कुणाची पात्रता नाहीये, क्षमता नाहीये. तर तुला ओलांडून पुढे जाईल असं कोणीच नाही. न त्वत् समोस्त्यभ्यधिकः कुतोऽन्यो लोकत्रयेप्य प्रतिम प्रभाव. तुझा अप्रतिम प्रभाव असं या त्रैलोक्यावर पसरलाय. विनोबांनी याचं भाषांतर फार सुंदर केले. विनोबा म्हणतात, तुझी न जोडी तुझं कोण मोडी. तुला जोडीच नाहीये रे. तुझ्या आसपास सुद्धा कोणी फिरकणार नाही, इतका तू श्रेष्ठ आहेस. त्यामुळे तुला मोडण्याचा प्रश्नच येत नाही. इतका तू मोठा आहेस, ब्रह्मांड तू व्यापून टाकलेले आहेस. असा जर का तू आहेस तर तू मला क्षमा कशी कशी करशील? कुठल्या कुठल्या नात्याने तू मला क्षमा करशील? तस्मात् प्रणम्य प्रणिधाय काय. मी तुला आता लोटांगण घालते. माझी काया लोटून दिलेली आहे, तू पूर्णपणाने लोटांगण घातले. तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायम प्रसादये त्वामहमीश मेद्यम. तू मात्र मला, तू कसा आहेस? ईड्य आहेस. ईड्य म्हणजे स्तवनीय आहेस, स्तुती करण्यासाठी तूच योग्य आहेस. पण तू एक लक्षात घे, तुझं आणि माझं नातं कसं आहे? अनेक प्रकाराने. पितेव पुत्रस्य सखेव सख्य प्रिया प्रियाया हसी देव सोडून. वडील नाही का मुलांच्या अपराधाला क्षमा करत, मित्र नाही का मित्राच्या अपराधाला क्षमा करत, किंवा पती पत्नीमध्ये पत्नी जर का एखाद्या वेळेस काही चेष्टेमध्ये बोलली तर पती नाही का क्षमा करत. तू कुठल्याही नात्याने घे, पण मला तू क्षमा केली पाहिजे. आता पितेव पुत्रस्य, बघा काय म्हटलेले, पिता जसा पुत्राला क्षमा करतो. आता समजा पिता कोणीतरी मोठा असेल, कोणीतरी अगदी जज असेल, डॉक्टर असेल, अगदी मंत्री असेल, पण मुलाला काय कळते? मुलगा काय त्याच्या दाढीला काय हात लावतो, त्याला एक टप्पल काय मारतो. बाबा जरी असले तरी असं करू शकतो, पण म्हणून वडील त्याला रागवतात का? नाही ना. मग तू कसा आहे? यच्चा अवहासार्थ, मी तुझा अवहास केला तरी तू मला क्षमा कर. सखेव सख्युः,
मित्रांमध्ये तर चेष्टा चालतेच. तशीच मी तुझी कधी चेष्टा केली असेल, असत्कृतोसी, तुझा कधी अनादर केला असेल, तुला कधी अपमान केला असेल, तरी सुद्धा तू मला क्षमा कर. केव्हा केव्हा करशील विहार शय्यासन भोजनेषु. पती पत्नींच्या नात्यामध्ये सुद्धा पतीही कितीही श्रेष्ठ असला तरी पत्नी कधीतरी चेष्टा मस्करीमध्ये, शृंगारामध्ये कधीतरी त्याची चेष्टा करते. पण म्हणून काही तो रागवतो का? त्या नात्याने सुद्धा तू मला क्षमा कर. कारण प्रिया यार्हसी देव सोढून. सोढून म्हणजे हे सहन करण्यासाठी तूच सक्षम असाय आणि तू माझ्या सगळ्या अपराधांना क्षमा कर. अर्जुनाची जशी अवस्था झाली आहे ना, तशी अनेक वेळेला अवस्था होते बरं का. कारण महात्मे जे असतात ना, ते खरंच थोडे असतात, ते ओळखू येत नाहीत. पण जर ओळखू आले आणि सहवास जर का भाग्याने लाभला तर ते अमोघ असतात. पण नेहमीच अशी आपली फसगत होते की आपल्या समकालीनांचं महात्म्य आपल्याला कधीच कळत नाही. आपल्यालाच कशाला, कोणालाच कळलं नाहीये. तुकाराम महाराजांच्या पत्नीला त्यांचं मोठेपणा कळलाच नव्हता. आता आपण म्हणतो की असं कसं तिला कळलं नाही. पण खरंच विचार करा, त्यावेळेला तिची मनस्थिती काय असेल की आपला जर का नवरा सगळं आपल्या घरात काही खायला नसताना, पोराबाळांना खायला नसताना जर का वाटून टाकत असेल तर तिचा राग साहजिकच होता. समकालीनांचं महात्म्य कधीच कळत नाही. शिवाजी महाराजांच्या राण्यांना सुद्धा त्यांचा पराक्रम त्यांच्या हयातीमध्ये कधीच कळला नाही. अगदी रामकृष्ण परमहंसांचं सुद्धा मोठेपण या नरेंद्राला आधी कळलंच नव्हतं. त्याला तो पागल पुजारी वाटत होता. पण जेव्हा कळलं तेव्हा मात्र त्यांचा पूर्ण कायापालट झालाय, पूर्ण परिवर्तन झालेलं आहे. त्यामुळे किंवा विसोबा खेचरांचं सुद्धा महात्म्य कुठे नामदेव महाराजांना कळलं, कधीच कळत नसतं. इथे अर्जुनाचीही काही चूक नाहीये. सखेती मत्वा म्हणताना, कारण तो पूर्णावतार आहे ह्याची त्याला जाणीवच नव्हती. पूर्णतः आता तो लोटांगण घालतोय आणि मग म्हणतोय की आता तुझं जे आहे शक्ती जी आहे, तुझं जे सामर्थ्य आहे, अदृष्टपूर्वम हृषितोस्मी दृष्ट्वा, तुझं ते अदृष्टपूर्व, तुझं कधी न पाहिलेलं हृषितोस्मी दृष्ट्वा, ते तुझं रूप बघून मी हर्षभरित झालेलो आहे. पण तरी सुद्धा हर्ष आणि भयेन च प्रव्यथितम मनोमे, आणि माझं मन भयकंपित सुद्धा झालेलं आहे. आपल्याला आश्चर्य वाटतं की भय आणि हर्ष एकाच वेळेला होतं का? होतं ना. त्यालाच तर दिव्य स्वरूप म्हटलेलं आहे. कधी कधी भीती पण वाटते आणि आनंद पण होतो. आपण पूर बघायला जातो, पुराचं रौद्र रूप, त्या नदीला महापूर आलेला असतो, तिचं ते रौद्र रूप बघून भीती पण वाटते आणि आनंद सुद्धा होतो. एखाद्या दरीमध्ये हिरवगार असं ते निसर्ग सौंदर्य बघताना हृदयात धडकी भरते, पण आनंद सुद्धा होतो. पिवळा जर्द असा साप जेव्हा असा सळसळत जातो तेव्हा त्याचा सोनसळी रंग बघून काळजाचा ठोका तर चुकतो, पण आनंदही होतो. ह्या सगळ्या गोष्टी हे दिव्य सौंदर्याचं प्रतीक आहे. आणि हेच सौंदर्य भगवंतांचं दिसते अर्जुनाला. आणि आता तो मात्र घाबरलाय आणि आता तो म्हणतो की आता मात्र तदेव मे दर्शय देव रूपम प्रसीद देवेश जगन्निवास. तुझं ते नेहमीच सौम्य असं देवरूप दाखव. कसं देवरूप दाखवशील तर किरीटिनं गदिनै चक्रिणैंच तेजोराशीं, किरीटिनै गदिनै चक्रहस्तमिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव. तुझं जे नेहमीचं सौम्य रूप आहे ना, एका हातात गदा घेतलीस, एका हातात चक्र आहे आणि दोन्ही हातांनी लगाम धरलेले आहे, असं जे तुझं चतुर्भुज रूप आहे ना, ते मला दाखव. ही जी तुझी विराट रूप जे आहे, जीवनाचा विलय करणारी जी विराट आहे, ते जरी सत्य असलं तरी सुद्धा ते नकोसं वाटतंय, मला भयभीत करतंय. त्यामुळे ते रूप तू आवरून घे आणि तू आमचा सारथी हो. माझा जो सारथी आहेस ना, त्याच रूपामध्ये मला परत भेट. आपली ही अवस्था नेहमीच अशी होते नाही का? आपल्या सुद्धा आपल्या जो जीवनाचा रथ आहे तो हाकणारा कोण आहे, तर तो खरं तो सारथी तोच आहे. आपल्याला उगीच वाटत असतं की मीच काहीतरी माझ्या जीवनाचा रथ चालवते. सारथी आपला तोच आहे आणि त्याच्या हातात लगाम सोपवावेत. त्यालाच सांगायचं की तूच दिशा दाखव आणि तूच आम्हाला सुखरूप घेऊन जा, असा जेव्हा तो सारथी होतो ना, किंवा खरंच आहे ही अर्जुनाची अवस्था आता इतकी
भीषण झालेली, इतका भयभीत झालेला आहे की त्याला दिशा कळत नाहीये, त्याला आभाळ कळत नाहीये, त्याला काहीच कळत नाही, कुठे जायचं हेही कळत नाहीये. पण आपली जेव्हा अवस्था अशी होते तेव्हा आपणही त्याला विनंती हीच करायची आहे. जसं एका गीतात म्हटलेलं आहे, हरवले आभाळ ज्यांचे होत यांचा सोबती, सापडे ना वाट ज्यांना होत यांचा सारथी. खरंच आहे, आपल्याला तरी कुठे वाट सापडते. त्यामुळे ज्यांचं आभाळ हरवलंय त्यांचा तू सोबती हो, ज्यांना वाट सापडत नाही त्यांचा तू सारथी हो, आणि साधना करती तुझी ते नित्य तव सहवास दे. जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. आपण त्याला तशीच प्रार्थना करायची. परब्रह्म परमात्मा भगवान श्रीकृष्ण आपला सारथी आहे, याच्यावर आपला पूर्ण श्रद्धा असेल तर त्या आपला हा जीवनाचा रथ तो नक्कीच नेणार आहे. आणि अर्जुनाने म्हटलेलं आहे, ते नैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते. हा सहस्रबाहू जो आहे, तुझे हजारो बाहू आहेत ते थोडे आवरून घे आणि तू चतुर्भुज हो. शंख चक्र गदा पद्म असा लगाम धरलेला असा सारथी तू आमचा हो. आणि भव विश्वमूर्ते असं म्हटलेलं आहे. आणि आता भगवंत त्याच्यावर काय उत्तर देतात तेही आपण बघणार आहोत. पण आपण तरी आत्ता त्याला हीच प्रार्थना करूया की तू आमचा जीवनाचा सारथी हो. आमचा हा रथ जो चाललेला आहे भरधाव, तर तो आमच्या योग्य दिशेला घेऊन जा. तुझ्यावर सोपवून आम्ही निश्चंक या रथात बसलेलो आहोत. हीच आपण त्याच्यापाशी प्रार्थना करूया. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती.